मी जेव्हा जोडी बोलतो ना, मुश्रीफ साहेबांनी इथं तोडी दिल्या नाहीत कारण त्यांना कागद तालुक्याचा ऊस त्यांच्या खासगी कारखान्यात घालवायचा होता आणि यांनी ही संस्था बंद पाडली कारण त्यांच्या मुधाळमध्ये त्यांची खासगी संस्था केपी साहेबांना चालवायची होती. पण केपी पाटील साहेबांनी 3200च्या वर काही दर दिला का नाही दिला माहितीये का? मागच्या वर्षी 116 रुपये जास्त दिले, बरोबर ना? माहितीये का मागच्या वर्षी का दिले? त्यांना वाटलं इलेक्शन मागच्या वर्षी होते का, पण ती झालीच नाही. म्हणून मागच्या वर्षी 116 रुपये देता पैसे संपले. मातृसंस्थेमध्ये ज्यांनी 17 वर्ष कारभार केला, कारभार जोडीने केला, मुश्रीफ साहेब आणि केपी साहेब जोडी आहे. यांनी त्यांना लय भारी म्हणायचं, यांनी त्यांनी लय भारी म्हणायचं. दोघांना बरं वाटतं एकामेकाला लय भारी. आम्हाला सत्ता द्या, 5 वर्षानंतर परत मत मागायला येऊ ना, तर तोडणी वाहतूक हा विषयच नसेल. मी तुम्हाला सांगतो तोडीचा हा विषयच नसेल. वर्षापूर्वी मी सभेला आलो होतो तेव्हा व्यासपीठावर विठ्ठलराव साहेब होतेच, पण मला मनापासून ते प्रचार काय आवडेना कारण मला माहित होतं मी चुकीच्या बाजूला आहे. ते घेऊन जायचं कारणीमध्ये एवाय साहेबच होते, आम्हाला तिथं घेऊन गेले. पण आज बघा मी इथं परत आलोय, पण विठ्ठलराव साहेबांनी आणि एवाय साहेबांनी इथं घेऊन आलोय बघा या बाजूला. हे जे पॅनल आपल्या समोर तयार झाले, माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली खासदार धनंजय माडिक साहेब, खासदार संजय दादा मंडलिक, आमदार प्रकाश आंबेडकर, मी, एवाय पाटील साहेब आणि आमचं सगळं पॅनल आपल्या समोर. सगळ्यांनी मुद्दे मांडले आणि लई भारी या शब्दाचा प्रत्येकाने उल्लेख केलाय. मला आपल्या समोर काही फार वेळ घ्यायचा नाही, जे सगळ्यांनी मुद्दे मांडले मी ती रिपीट करत नाही. म्हणजे आजही आपण तोडीचा विषय मातृसंस्थेमध्ये ज्यांनी 17 वर्ष कारभार केला, कारभार जोडीने केला, मुश्रीफ साहेब आणि केपी साहेब जोडी आहे. यांनी त्यांना लय भारी म्हणायचं, यांनी त्यांनी लय भारी म्हणायचं. दोघांना बरं वाटतं एकामेकाला लय भारी. 17 वर्षानंतर अजूनही ऊस तोडीचा विषय हा इलेक्शनचा मुद्दा होतोय, हे या मातृसंस्थेला लाजीरवाणी बाब आहे. मी जबाबदारीने बोलतोय, लाजीरवाणी बाब आहे. सत्ता आल्यानंतर या सगळ्या लोकांना तोडीचं जे कार्यक्रम करायचे ते 100% या पॅनल तर्फे आम्ही देतो. आम्हाला सत्ता द्या, 5 वर्षानंतर परत मत मागायला येऊ ना, तर तोडणी वाहतूक हा विषयच नसेल. मी तुम्हाला सांगतो तोडीचा हा विषयच नसेल. ऊस विकासचा कार्यक्रम सगळ्यांनी उल्लेख केला. ऊस विकासचा कार्यक्रम ही राबवायला पाहिजे. ते जसं शाहू मध्ये विमा कारखाना आमच्या सगळ्या कारखान्यामध्ये आहे तसा कार्यक्रम ही आम्ही बापू. संजीव माने साहेब फक्त इलेक्शनला येणार नाही, प्रत्येक वर्षी येणार आणि लोकांचं उत्पादन वाढीचं मार्गदर्शनही आपल्याला देतील. आता बघा एक शब्द रचना केली की आम्ही 3200 रुपयेचा दर दिला आणि किती कौतुक करून घेतलं. मला सांगा 3200 एफआरपी आहे ना, बिद्री कारखान्याच्या रिकव्हरी प्रमाणे तुम्ही एफआरपी दिली, याचं कौतुक काय आहे? व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या कारखान्याच्या चेअरमननी एफआरपी दिली, पण या वर्षी सगळ्यांनी एफआरपीच्या वरती 100 रुपये दिलाय. मी स्वतः परवा माझी एफआरपी 3300 रुपये, मी 100 रुपये जादा देऊन 3200 रुपये दिले. पण केपी पाटील साहेबांनी 3200च्या वर काही दर दिला का नाही दिला माहितीये का? मागच्या वर्षी 116 रुपये जास्त दिले, बरोबर ना? माहितीये का मागच्या वर्षी का दिले? त्यांना वाटलं इलेक्शन मागच्या वर्षी होते का, पण ती झालीच नाही. म्हणून मागच्या वर्षी 116 रुपये देता पैसे संपले, बरोबर? मग लय भारी तुम्ही जर नियोजन केलं असतं तर या वर्षी पण दिले असते. ते मागच्या वर्षी सगळे संपून टाकले. हे जर का आता माझी इलेक्शन आहे का, माझी इलेक्शन आहे का, तर मी 100 रुपये कशाला दिले? जो दर आहे तो परवडतो आम्ही दिला, बरोबर? आणि सगळ्यात महत्वाची बाब एक समजून घ्या की 20 रुपयाची साखर 15 रुपये मुश्रीफ साहेब बोलतात. प्रत्येक वर्षी तुम्ही लोक मागणी करताय की 20 रुपये 15 रुपये करावं. तुम्ही तोड नाही दिल्यामुळे लोकांनी ऊस घालवला, त्यासाठी 20 रुपये जादा 10 रुपये द्यायचं जबाबदारी ही आज आणि जबाबदारी ही मुश्रीफ साहेब केपी साहेब आपल्यावर आहे. आणि आता तुम्ही म्हणताय 20चं 15 करू. मी दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
या चौकात उभारून सांगतो की त्यांच्या हातातून सत्ता गेली आहे म्हणून त्यांना 20 रुपयाचा दर 15 रुपये करावा लागला. कधी केला? जनरल बॉडीला उल्लेख केला. एवाय साहेब म्हटले 1.5 तासाचं भाषण करतात, मला माहित नाही. त्या 1.5 तासाच्या भाषणामध्ये 20 रुपयाचा 15 रुपयाचा उल्लेख केला का नाही केला? कारण तेव्हा लई भारी सत्ता आमचीच. आत्ता कळायला लागले की सत्ता येत नाही म्हणून ही घोषणा करावी लागली. एवाय साहेबांनी आपल्या भाषणात, आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा घेतला. मला फार दुःख वाटतं, मला हा मुद्दा घ्यावा लागतो. आपलं दूध साखर विद्या निकेतन एका वेळी या मातृ संस्थेचा अभिमान ही शिक्षण संस्था होती. प्रत्येकाने म्हटलं त्याची अवस्था वाईट आहे. पोरांना माहित नसेल, आता फार काही लोकांना माहित नाही अवस्था किती वाईट आहे. हे जरा मला आपल्याला वाचून दाखवायचं आहे. प्राथमिक शाळा, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, आज त्याची माहिती मी घेतली. एका वेळी या शाळेमध्ये ऍडमिशनला गर्दी असायची. आज बघा या शाळेमधला प्राथमिक विभाग पूर्णपणे बंद अवस्थेत. काय बोललो? या शाळेचं प्राथमिक शिक्षण विभाग पूर्णपणे ऑलमोस्ट जवळजवळ बंद अवस्थेमध्ये आहे. याचं मातृ विभागाचं फक्त एक तुकडी चालू आहे. हे लई भारी कारभार, हे लई भारी कारभार. याच्याबद्दल काय बोलणार का तुम्ही? मी जेव्हा जोडी बोलतो ना, मुश्रीफ साहेबांनी इथं तोडी दिल्या नाहीत कारण त्यांना कागद तालुक्याचा ऊस त्यांच्या खासगी कारखान्यात घालवायचा होता आणि यांनी ही संस्था बंद पाडली कारण त्यांच्या मुधाळमध्ये त्यांची खासगी संस्था केती साहेबांना चालवायची होती. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.